आता बातमी आहे तुमच्यासाठी, जर तुम्ही गणेश उत्सवात जर डीजे समोर नाचत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। एक मुलगा आणि पोलिसासोबत काय झालेलं आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। गणेश आगमन मिरवणुकीतील लेझरच्या धोकादायक किरणांच्या प्रखर झोतामुळे उजगाव येथील एका तरुणाच्या डोळ्याला इजा झालेली आहे। डोळ्यातून रक्तस्राव झाल्यामुळे हा तरुण प्रतिभानगर येथील डॉक्टर गायत्री होशिंग यांच्या मनोरमा हॉस्पिटल या नेत्र रुग्णालयात उपचार घेत आहे। त्याची दृष्टी मंदावलेली आहे। या मिरवणुकीत बंदोबस्तासाठी असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या सुद्धा डोळ्याला या लेझर किरणांचा मारा लागलेला आहे आणि तो सुद्धा याच हॉस्पिटलमध्ये आहे। उजगाव येथील गणेश मंडळाच्या एका मिरवणुकीत लेझर किरणांचा प्रखर विद्युत झोत डोळ्यावर पडल्यामुळे आदित्य बोडके या 32 वर्षीय तरुणाच्या डोळ्याला इजा झाली। एवढंच नाही तर त्याची दृष्टी अचानक कमी झाली। गणपती मिरवणुकीत असताना अचानक लेझर किरणे डोळ्यात गेल्याने त्याला दिसेनासे झाले। डोळा लाल झाला, त्यातून पाणी वाहू लागल्यानंतर त्यांनी प्रतिभानगर येथील डॉक्टर गायत्री होशिंग यांच्या नेत्र रुग्णालयात तातडीने धाव घेतली। तपासणीत त्याच्या उजव्या डोळ्यातील 1 मीटर आणि डाव्या डोळ्यात 6 इतकीच दृष्टी आहे। उजव्या डोळ्यातील रेटिनाने मॅक्युला म्हणजेच रेटिनाच्या मध्यभागी रक्तस्राव दिसून आला। त्याच्या दृष्टीवर परिणाम झालेला आहे। येत्या 2 दिवसात त्याच्या डोळ्याची संपूर्ण तपासणीनंतर त्याच्यावर या हायलोरोडॉक्टॉमी असा उपचार करण्यात येणार आहे। टेंबलावाडी येथे बंदोबस्ताला असणाऱ्या हवालदार युवराज पाटील यांच्याही डोळ्याला लेझर किरणांमुळे इजा झालेली आहे। त्यांचा उजवा डोळा लाल होऊन सूज आल्याने दृष्टी कमी झालेली आहे। त्यांनाही नेत्र रुग्णालयात नेऊन उपचार सुरू आहेत।